बांधलं, तिथं सर्वांचं पुनर्वसन केलं आणि आता ज्या ठिकाणी स्वतः संत गाडगे महाराज आले होते आणि त्यांच्या नावाने नगरपालिकेने जे मंडई बांधली होती ती जुनी झाल्यानंतर तिथं अत्यंत अद्ययावत अशी मंडईचं काम चालू आहे. आणि शहराचा जो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तोसुद्धा सॉल्व्ह होणार आहे, कारण या संपूर्ण मंडईच्या खाली अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. एका छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी काळजी घेत असतो की कशा रीतीने सुविधा वाढतील. या ठिकाणी नवीन मटन मार्केट मंजूर केलेलं आहे, महिलांसाठी रोजगार निर्मितीचं केंद्र मंजूर केलेलं आहे. सगळ्याची बांधकामं प्रगतीपथावर आहे. आमच्याकडे स्टेडियम जुनं झालेलं होतं, त्याच्यामध्ये वाद होते. जी मूळ इमारत आहे ती एका संस्थेची आहे, त्याच्यामुळे रमाकांत आचरेकर साहेबांच्या नावाने तिथं नवीन ड्रेसिंग रूम बांधायचं काम चालू आहे. 5 कोटी रुपयाचं अद्ययावत असं क्रीडा संकुल बांधायचं काम चालू आहे. पहिला म्युन्सिपाल्टीचा स्विमिंग पूल हा एवढ्या संपूर्ण किनारपट्टीमध्ये अगोदर सावंतवाडीला बांधला गेला माझ्या कारकिर्दीमध्ये. एअर कंडिशन जिम्नॅशियम बांधले गेले. अनेक गोष्टी सांगता येतील. त्या ठिकाणी आधुनिक असं नाट्यगृह बांधण्यात आलं. नंतरच्या काळात मी ते एअर कंडिशन करायला पैसे दिले. अव्याहतपणे हे सगळं चालू आहे. नरेंद्र डोंगरावर चांगल्यापैकी वनपर्यटनाचा प्रकल्प चालू केला, तिथं जायला गाड्या दिल्या. आता तर आपण जो म्युझिकल फाउंटन बसवतो आहे हा भारतातल्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असा म्युझिकल फाउंटन मोती तलावामध्ये होणार आहे. मोती तलावामध्ये बोटी मंजूर केलेल्या आहेत. असंच म्युझिकल फाउंटन वेंगुर्ल्याला मंजूर केलेलं आहे. वेंगुर्ल्याला 2 पाणीपुरवठ्याच्या योजना दिल्या, कारण तिथलं धरण छोटं आहे, त्याच्यामुळे तिलारीवरचं पाणी संपूर्ण किनारपट्टीवर आणलं. त्याला 200 कोटी रुपये खर्च आला. आज जे हॉटेल सुरू झालेलं आहे आणि लवकरच जी हॉटेलं सुरू होणार आहेत सर्वांना पाणी पुरवठा या स्कीममधून मिळणार आहे. त्याला वीज पुरवठा व्हावा म्हणून वीज केंद्र बांधली आणि संपूर्ण किनारपट्टीवर असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे की पुढच्या काळामध्ये पर्यटन कुठल्याही क्षणी कोणीही मागितलं तेवढं पाणी आम्ही देऊ शकतो, कोणी मागेल तेवढी वीज आम्ही देऊ शकतो. एका तर उमेदवारांनी म्हटलं की मी पर्यटनाच्या वृद्धीसाठी उतरलो म्हणून. अरे पर्यटन म्हणजे काय माहिती नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं म्हणजे पर्यटन नाही. पर्यटन म्हणजे त्या ठिकाणी हॉटेल्स उभे राहायला लागतात. गोरगरिबांच्या स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स उभे राहतात. मी अशी 150 हॉटेल्स दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये पर्सनली त्या फॅमिलीला ते हॉटेल मॅनेज करता येईल. 4-5 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रूम्स आणि रेस्टॉरंट प्रत्येक कुटुंबाला दिलेलं आहे. आणि असं मला सगळीकडे करायचं आहे. गेळ्यासारख्या ठिकाणी तर जेवढे 270 फॅमिलीज आहेत 270 फॅमिलींना मी व्हॅली फेसिंग रूम्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि त्याच्यामुळे काय होईल की उद्या सस्टेनेबल टुरिझम कसं असतं हे संपूर्ण जगाला दिसेल. आणि म्हणून प्रत्येक जमिनीचा मालक हा छोटासा उद्योजक बनेल. आणि हे स्वप्न मी दाखवत नाही, हे मी खरं करून दाखवलं. प्रसंगी लोकांचे गैरसमज झाले. लोक म्हणाले की यांना जमीन वाटायची नाही आहे. बिलकुल नाही. त्यांच्या वनजमिनीचा प्रश्न सोडवला, कबुलातदार गावकर जमिनीचा प्रश्न सोडवला. अगदी सुरुवातीला ज्यावेळेला मी आमदार झालो त्याला तिलारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन टाईम सेटलमेंटचा प्रश्न मी पहिल्यांदा हा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणला, वन टाईम सेटलमेंटचा. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं सबमर्जन्स झालेलं होतं खेड्यांचं की एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेल्या लोकसंख्येला नोकऱ्या मिळणं अशक्य होतं. तर त्यांना एक रकमी पैसे दिले आणि त्यांचं पुनर्वसन केलं. आज तिथं अम्युजमेंट पार्कचं टेंडर निघालेलं आहे. जवळजवळ 260 एकरमध्ये जे अम्युजमेंट पार्क होईल ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार आहे. त्याच्या शेजारी दुसरा प्रकल्प आहे जो मी MTDCकडे दिला होता, पूर्ण होऊ शकला नाही. परत आमच्या जिल्ह्याकडे घेतला. आता PWD तो प्रकल्प पूर्ण करते. त्या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था केली आहे, तिथे डबल डेकर बोटची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1-1 कोटीची हाऊसबोटसुद्धा ही स्थानिक महिलांचे बचत गट चालवणार आहेत. त्याच्यासाठी टेंडर्स काढले, बचत गटांची निवड केली. आणि त्याच्याचबरोबर हॉप ऑन हॉप ऑफ बोट लवकरच सुरू होत आहेत. अरुंदेच्या खाडीमध्ये सुरू होत आहेत. त्यांची बांधण्याचं काम चालू आहे. तसंच त्या तारकर्लीच्या खाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे डेव्हलपमेंट चालू आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसामान्य लोकांना पर्यटनाचे फायदे मिळाले पाहिजेत, ह्याच्यासाठी मी कार्यरत असतो. माझ्यामध्ये एकच गोष्टीची कमतरता आहे की माझ्यावर एवढ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या की 2.5 कोटी विद्यार्थी 2 कोटी विद्यार्थी असलेल्या शिक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. जे शिक्षण खातं चालवणं अतिशय कठीण असतं, कारण घालायला लागते, सगळ्यांना बरोबर घेऊन यायला लागतं. मुलांसाठी वेगवेगळ्या योजना दिल्या, मुलांना एकसारखे ड्रेस देण्याची व्यवस्था केली. पूर्वी फक्त दारिद्र्यरेषीय किंवा मागासवर्गीय मुलांना ड्रेस दिले जायचे. सरसकट सगळ्या मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली. त्यांना आवडेल असा आहार द्यायला सुरुवात केली. त्यांना शूज आणि सॉक्स द्यायला सुरुवात केली. त्यांच्या दप्तराचं ओझं कमी केलं.
हॅपी सॅटर्डे हा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणला. CBSEचा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू केला. व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक योजना मुलांच्या संदर्भात सुरू केल्या. मुलींचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची ट्रेनिंग सुरू केली. म्हणजे असंख्य गोष्टी केल्या आणि ह्या करत असताना अनेक लोकांनी कौतुक केलं की इतक्या वर्षानंतर शिक्षण खात्यामध्ये मोठा बदल घडलेला आहे. 66,000 शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं. 30,000 शिक्षकांची नव्याने भरती केली. माझं डिपार्टमेंट माझ्याकडे 4 IAS ऑफिसर काम करतात माझ्या डिपार्टमेंट. प्रत्येकजण म्हणतो की तुम्ही एवढ्या सूक्ष्मपणे त्याच्यामध्ये लक्ष घालता, ती कामं करून घेता. मग हे काम करत असताना मला माझ्या मतदारसंघामध्ये कसं येता येईल. मुंबईचा मी पालकमंत्री आहे, कोल्हापूरचा पालकमंत्री होतो. मुंबई हे तर राजधानीचं शहर आहे. तिथला पूर्ण कायापालट करत असताना जे पोलीस मुंबईचं रक्षण करतात त्यांच्या सगळ्या कॉलनीज त्यांच्या सगळ्यांच्या दुरुस्त्या करून घेतल्या. त्या ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत ती प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी ती डेव्हलप करून घेतली. त्या ठिकाणी हृदयाच्या शस्त्रक्रियांच्या सुविधा दिल्या. ज्याप्रमाणे मी डायलिसिसची पहिली सुविधा सावंतवाडीला सुरू केली तशा मुंबईच्या डायलिसिसच्या सुविधा 5 पट केल्या, जेणेकरून गरीब लोक आहेत त्यांना डायलिसिस घेता आलं पाहिजे. आणि एवढं करून थांबलो नाही, सगळे कोळीवाड्यांचा कायापालट केला. कोळीवाड्यांमध्ये फूड कोर्ट सुरू केलं. आज माहीमसारख्या कोळीवाड्यामध्ये गेलात तर पर्यटकांची रांग असते तिथे जेवायला. हे सगळं मला इथंसुद्धा करण्यासाठी मी पैसे मंजूर केलेत. परंतु माझ्यावर जी जबाबदारी मुख्य राजधानीची आहे तिथं वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान येत असतात, राष्ट्रपती येत असतात. त्यांच्या स्वागताला मला जाणं भाग असतं, कारण मी पालकमंत्री आहे. प्रोटोकॉलप्रमाणे मला जायला लागतं. आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट की मी कोट्यावधी रुपयाचा निधी पाठवला, परंतु त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आवश्यक तो वेळ मात्र मी देऊ शकलो नाही. आणि त्याच्यामुळे हे करत असताना जसा मराठी भाषेला न्याय दिला, मराठी भाषेचं पहिलं मराठी भाषा धोरण 16 वर्ष होऊ शकलेलं नव्हतं, ते मराठी भाषा धोरण दिलं. अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने सातत्याने दिल्लीबरोबर पाठपुरावा करून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळवून दिला. मराठी भाषेचं जे भवन, पूर्वी मराठीची सगळ्या ज्या संस्था होत्या या पूर्वीच्या सरकारने मुंबईच्या बाहेर टाकण्याचा निर्णय घेतलेला होता नव्या मुंबईला, तो निर्णय रद्द केला. भव्य असं मराठी भाषा भवन 2 डिपार्टमेंटच्या जागा मी अधिकच्या दिल्या त्यांना, आणि भव्य असं मराठी भाषा भवन त्या ठिकाणी साकार होत आहे. साहित्यिकांना मुंबईला आल्यानंतर राहायला परवडत नाही, त्यांना हक्काचं त्या ठिकाणी आपण साहित्य भवन बांधतो आहे. त्याला मंगेश पाडगावकरांचं नाव दिलेलं आहे. आणि एकंदरीत आपण लक्ष केलं पाहिजे की विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू केलं. त्याच्यानंतर आपण मराठीच्या महाराष्ट्राच्या बाहेर जो बृहन महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये संमेलनं सुरू करण्याची मुभा दिली. वेगळं असं धोरण हे सीमा भागासाठी तयार केलं. एक तर मुलींची शाळा, एका शाळेला नुसते आम्ही 8 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे आम्ही एवढं तळमळून काम करतो, सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल, आपल्या कोकणाला अभिमान वाटेल असं काम करतो. आणि इथे येऊन काय करतात, कुठल्या तरी पत्रकारांना पकडायचं. मला त्या कुठल्या चॅनलबद्दल बोलायचं नाही आहे, लोकांना काहीतरी बोलायला लावायचं. एका व्यक्तीची जर मी मुलाखत बघितली तर ती व्यक्ती ज्या दुकानामध्ये काम करते, त्यांच्या मालकीचं दुकान आहे, त्याचं पुनर्वसन करणारा कॉम्प्लेक्स मी दिलेला आहे. म्हणजे आता एखादी गोष्ट अशी होऊ शकते, समजा सावंतवाडी अर्बन बँकचा काही लोकांनी विषय काढला, एकाही माणसाचे पैसे अर्बन बँकेमध्ये बुडलेले नाहीत. ज्याला ती काय बँक बुडलेली नाही, ती दुसऱ्याकडे मर्ज का केली, सातत्याने लॉस होतं. नागरिकांचं कॅपिटल जर समजा 3 कोटी असेल तर मी स्वतः त्याच्यामध्ये 5-6 कोटी रुपयाचं त्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त भांडवल आणून दिलं, 7-8 कोटी रुपयाचं भांडवल आणून दिलं. पण तरी ते भांडवल जर नील होत असेल तर RBI ऐकत नाही, मग तिथं मर्जर करायला लागतं. त्याच्यामुळे असं काय आहे का की मी भांडवल दिलं नाही, मी स्वतः प्रयत्न करून आज त्यांचं भांडवल जर परत द्यायचं मला माझ्या खिशातले पैसे द्यायला लागणार.